मुलींनो, आता पुढच्या जन्माष्टमीपर्यंत आपल्या घरात देखील छोटा बाळकृष्ण किंवा छोटीशी राधा येऊ दे. माझं तर या बाळकृष्णाकडे एवढंच मागणं आहे. छोट्या बाळकृष्णाने त्याच्या बोबड्या बोलांनी लुडबुडत्या पावलांनी हे घर भरून जाऊ दे. काय वहिनी, सगळं ठीक आहे ना? हो, महत्वाचं आलेच. आजी, आई, मी लग्न करावं ही तुझी आणि अंतराची इच्छा मी पूर्ण केली. पण लग्न झालं म्हणून मी अंतराला विसरू शकत नाही. आणि तुझी पाळणा हलवायची इच्छा तर कधीच पूर्ण होऊ शकेल का नाही मला माहित नाही. आजी, इकडे साधी दोन माणसं म्हणून अजून आमचं पटत नाही. संसार तर दूरच राहिला. तुमची ही इच्छा पूर्ण करणं नाही जमणार आम्हाला. मला प्लीज माफ करा. बिचारी आजी नातवंडांचा चेहरा बघण्याच्या इच्छेने अगदी आसुसली आहे. आजीला सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत त्या एजे आणि लीलाकडून. पण तिच्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळणार आहेत. तिला कल्पनाही नाहीये की तिची लाडकी लीला कधीच आई होऊ शकत नाही. किशोर जागीरदार हा तुझ्या पत्त्याच्या कॅट मधला एक महत्वाचा पत्ता आहे. माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आले. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. एजे आणि लीलाला हरवण्यासाठी वेळ आली की हा पत्ता टाकायचा. बोल विश्वरू. हा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एजे सरांशी बोललोय. एजे सर बोलले एनजीओ असेल तर मी तयार आहे. आणि तुम्हाला तर माहितीये कधीही कोणतंही चांगलं काम करायला एजे सर मागे पुढे पाहत नाहीत. थँक्यू. बोला मॅडम. केलात विचार? आम्ही तयार आहोत मॅडम. पण तुम्ही नक्की डबल बक्षीस द्याल ना? एकदा बोलले ना देणार म्हणजे देणार. पण यातली काही रक्कम गरजू संस्थांनाच गेली पाहिजे. ती रक्कम कशी द्यायची, कधी द्यायची ही जबाबदारी माझी, मी बघेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रमुख पाहुणे म्हणून अभिराम जहागीरदारच यायला हवे, हे लक्षात ठेवा. ओके मॅडम, तुम्ही बोलाल तसं. ठेवा फोन. लीला, उद्या तू थरावर थर चढणार. पण हंडी फोडता क्षणी एजंटच्या मनातून उतरणार. ऑल द बेस्ट. आज रात्रभर श्रीकृष्ण जन्माचा खूप सुंदर कार्यक्रम बघायला मिळणार आहे. हो. ए, तुम्हाला भूक लागली का ग? हो. थांबा, तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवून आणते. येस. वहिनी, आपण आता खाऊ आणि मग लगेच जाऊ. चालेल. दुर्गा वहिनी, तुम्हाला काही मदत करू का? नको, बसा. बर. थँक्यू. नमस्कार अजय सर, मी प्रकाश वानखेडे. हे आपलंच मंडळ आहे आणि या मंडळामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या. विश्वा, हा सर. तू कन्फर्म केलंस ना या इव्हेंटच्या प्रॉफिटचा शेअर नक्की एनजीओला जाणार आहे का नाही? हो सर, तुम्ही निश्चिंत राहा. मागच्या वेळेसारखं काही होणार नाही. आपले पैसे आहेत ना ते एनजीओलाच जातील. येस, बी केअरफुल. हो.
ताई आता सगळं तुझ्यावर आहे, तू फक्त झपझप चढ. बाय फिअर वेन लीला इज हिअर. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग. बली की जय. बटर एवढा जोश दाखवते खरं, पण सगळं नीट होईल ना रे? नको टेन्शन घेऊ ताई, सगळं नीट होईल. आता फक्त एकच डोक्यात ठेव की आपल्याला कर्ज फेडायचंय. हे पण बाबा इथे आले तर? त्याचा काहीच लोड घेऊ नको. मी सगळा बंदोबस्त केलाय, पोरांना गेटवरती थांबवलंय. आता फक्त एकच लक्ष, हंडी. साळुंके साहेब, हे एवढं आहे बघा. कालिंदीचे पैसे चोरीला गेले नसते ना तर तुमचं सगळं कर्ज फेडलं असतो मी. हो, खरंच चोरीला गेले की तुम्ही लपवले? हो, असं कशाला करेन मी? अहो साळुंके साहेब, तुमचं सगळं कर्ज फेडून माझ्या मुलीला सोडवायची तुमच्यापेक्षा जास्त घाई मला आहे हो. मोहिते, या असल्या किडूक मिडूक सोन्यानं काय होत नसतं. मला माझे पैसे हवेत आणि तेही आत्ताच्या आत्ता. तुम्हाला माहितीये ना मोहिते, माझे पैसे परत नाही केले म्हणून मी तुम्हाला तुरुंगाची वारी घडवली असती. तसं केलं मी? नाही ना. जावयाच्या संपत्तीचा माज दाखवून माझा अपमान केलात ना तुम्ही. आता त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. साळुंके, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे हो मी. हो ना? चला, पायावर नाक घासून माफी मागा आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्या. चला चला चला. सदर दहीहंडी स्पर्धेचे सर्व नियम मी वाचलेत आणि त्या नियमांचे पालन मी पूर्णपणे करेन. स्पर्धेदरम्यान कुठलाही अपघात झाल्यास किंवा शारीरिक दुखापत झाल्यास त्याला सर्वस्वी मी जबाबदार असेन. तुझं कौतुक आहे मला लीला. तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस. जा खुशाल खेळ दहीहंडी. पार्टनर, तुझ्या भरोश्यावर सही करते. आज मला तुझी साथ हवी. तुला पार्टनर या नावाला जागावंच लागेल. या लीलाला मोहित्यांची मुलगी असल्याचं कर्तव्य पार पाडायचंय आणि तेही जहागीरदारांची सून असल्याचं भान ठेव. ₹500 देते तुला. रेव, जपून वापर आणि गरज लागली तरच वापर, कळलं का? आई आई अगं मला नाही जायचंय मावशीकडे. रेव, जावं लागेल ग तुला बाळा. हे बघ, तुझ्या या आईने 18 लाख रुपये हरवलेत की नाही, चोरीला गेले की नाही तिच्याकडून. आता त्या साळुंकेच्या बोडक्यावर काय मारेल, काय मारू मी? कुठून आणू हे पैसे? घरात तमाशा करेल तुला. रेव, त्याने तुझ्याकडे नजर वर करून बघितलेलं हे आवडत नाही मला. आता तर तुझा हात धरण्यापर्यंत मजल गेली त्याची. मी काही करू शकले नाही त्यात. मला नाही सहन होत आहे रेव. माझ्यावर कृपा कर. हा, आईवर कृपा कर आणि मी सांगते तसं ऐक माझं. नीक पटकन. आणि बेकरी आपण राहिलो तर बेकरी राहील ना सोन्या. नको ग करू असं. आणि हे बघ,
तू जरी ते नसलीस ना तर मी ना जरा शांत चित्ताने काय करायचं काय नाही मला जरा ठरवता येईल, कळलं का? आई मी एकदा ताईला फोन करू? नाही म्हणाले ना, अजिबात फोन करायचा नाही. त्या एजंट कडून त्या दिवशी पहिल्यांदा चेक घेत होतो आपण, तर तेव्हा सुद्धा घेऊ नका म्हणाली ती. 18 लाख रुपये परत मागायचे तिच्याकडून. कुठल्या तोंडाने मागू का मी? देऊ. सोन्या, ते तुला आलू पराठा आवडतो ना, तोच बनवलाय मी. हा, तोच देते डब्यात. आवर पटकन. हा, ते बघ बसची वेळ होत आली, मी सोडते तुला बस थांब्यावर. चल 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 चल, आता पटकन चल. नमस्कार लीला मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मिसेस लीला अभिराम जहागीरदार. खरं तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच द्यायला नको होती, असं वाटत नाही तुम्हाला? का? कारण स्पर्धेचं बक्षीस समारंभ एजंटच्या हस्ते होणार आहे. त्यात जर तुमची टीम जिंकली तर ती पार्शालिटी नाही होणार का? एजे? हो, मागे बघा. एजे, तुम्हाला मी इथे या स्पर्धेत दिसल्यानंतर तुम्ही माझं काय कराल कोणास ठाऊक, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. प्लीज मला माफ करा. आणि सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगले आहात, मग प्लीज ह्यावेळी मला समजून घ्या. हॅलो मॅडम, इकडे सगळं सेट आहे. थोड्याच वेळात माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाईव्ह सुरू होईल. तुम्ही फक्त टीव्ही लावा. थँक्यू. लीला मॅडम, तुम्हाला या स्पर्धेत भाग घेऊन कसं वाटतंय? मी या स्पर्धेत एक गोविंदा म्हणून भाग घेतलाय. वहिनी अहो किती आवाज केलाय. काय झालं वहिनी? आणि गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळणं ही आपली परंपराच आहे, त्यामुळे मला या परंपरेचा भाग व्हायला मिळतंय ह्याचा खूप आनंद वाटतोय. या मंडळाच्या निमित्ताने आम्ही खूप सोशल वर्क करत असतो आणि यावर्षी निवडणुकीला उभा आहे मी. आपण या दहीहंडीला आलात, फार बरं वाटलं. हे पथक खूप भारी आहे बरं का. अहो, दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतात आणि बक्षीस जिंकून जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, या पथकामध्ये हंडी फोडणारी पोरगा नाही आहे, पोरगी आहे. अशा स्पर्धांमुळे सणांचा प्रचार होतो आणि मुला मुलींना प्रोत्साहन मिळतं. मिस्टर वानखेडे, तुम्ही या एरियात सोशल वर्क करताना तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढच्या वर्षीपासून हा दहीहंडीचा प्रोग्राम बंद करा तुम्ही. हा, हे बघा, श्रीकृष्णांबद्दल मनात श्रद्धा असणं, कुठल्याही देवाबद्दल मनात श्रद्धा असणं ती गरजेची असते. हे गोपाल काला सेलिब्रेट करणं चांगली गोष्ट आहे, पण अशा पावसात तरुण तरुणी असे थर रचून वर चढतात. त्यांचं फ्युचर आहे, त्यांच्या सेफ्टीचं काय? आपण बघतो असे किती ऍक्सिडेंट्स होतात आजकाल. सो प्लीज, आय डोंट लाईक इट. स्टॉप दिस. आम्हाला कसून प्रॅक्टिस करावीशी वाटते आणि खेळाची रंगतही वाटते. ते तसं नाही सर. या तरुण पोरापोरीमध्ये उत्साह दांडगा असतो आणि अशा स्पर्धामुळे त्यांना सपोर्ट मिळतो. तुम्ही त्या मुलीला सरसर वर चढताना बघाल ना, अहो तुमचे मत बदलले. ती मुली एकदम चंट आहे, चंट. कोण आहे कोणती मुलगी? ती मुलगी. बरं, तुम्ही इव्हेंट सुरू कराल का? आता मला पुढे मीटिंगला जायचंय. हो हो, सुरू करूया. चला रे, चला इव्हेंट सुरू करा लवकर. घोषणा द्या. आणि आजच्या आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत अभिराम जहागीरदार सर. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं.
वहिनी हे काय चाललंय? तिला हंडी फोडते, हे जे चीफ गेस्ट आहेत, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. ताई तू इकडे काय करतेस? तिकडे पोरं सगळे ग्राउंडवर शोधतायत तुला. अरे बटर बघितलंस ना तू, एजे आलेत. मी जर त्यांच्या समोरची दहीहंडी फोडली ना तर माझं काही खरं नाही. त्यांना नाही आवडणार. आणि त्यांना जरी कळलं ना की मी अशी लपून छपून दहीहंडी फोडते तर ते जास्तच चिडतील माझ्यावर. हे बघ, मला नाही जमणार दहीहंडी फोडायला. ताई अगं आपल्या घराचं कर्ज कोण फेडणार? आणि तो साळुंके माहितीये ना, आपल्या मागे हात धुवून लागलाय. ताई ही हंडीच आपलं घर वाचू शकते. प्लीज ताई, आपल्या घराला वाचव, आपल्या बेकरीला वाचव. आज साळुंखे आले होते घरी आणि आज काय, खरं तर ते रोजच येत आहेत सध्या, पण आज त्यांनी लिमिटच क्रॉस केली. ताई आपल्या रेवताईसाठी तरी फोड ना ग अंडी. फोडीन मी हंडी. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. आणि आजच्या दहीहंडीचा विशेष म्हणजे आता जी मुलगी हंडी फोडणार आहे ती आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे जागीरदार सर यांची पत्नी आहे. ऍब्सोल्युटली केअरलेस. हिला तू कुठलीही गोष्ट नॉर्मल का नाही करू शकत? आय विल नॉट स्पेअर दिस.